11 झाले. परमात्माद्वयानंद पूर्ण पूर्वं समाय स्वयमेव जगत भूत्वा प्रविश्य जीवरूपदा. तो एक परमात्माच होता. मग जगत जीव कुठून आला? स्वमाया, मायेचा आश्रय केल्यानंतर. नका संस्थेतून सुटून गेल्यानंतर संस्थेमध्ये असताना एकटाच होता. महापरिवार कुठून आला? गृहस्थाश्रम काय केला पाहिजे? मानला पाहिजे. मग जगत कुठून आला? जीव कुठून आला? त्याच्याकरता स्वमाया, मायेच्या द्वारा परिग्रह झाला. बरं का? तेव्हा जीवामध्ये थोडे प्रकार सांगितले. पुण्याईंनी देव स्वरूपाला प्राप्त होतात आणि मनुष्य देहाला अधम प्राप्त होत असं 2 श्लोकामध्ये अध्यारोप करून पुढे त्याचा अपवाद केला. अनेक जन्म भजना स्वविचारम चिकीर्षते. मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष आहे का रे? तेव्हा मनुष्य देह मिळणं कठीण, पुन्हा मोक्षाची इच्छा होणं कठीण, आणि पूर्ण करणारा संत भेटणं महापुरुष संशय आहे. मग मोक्षाची इच्छा, उद्धाराची इच्छा केवळ अनेक जन्म भजना स्वविचारम. ज्या अर्थी आपल्याला आणि उद्धाराची इच्छा झाली, मागच्या जन्माची पुण्याई असली आहे, ते काही मोक्षाची इच्छा म्हणजे उद्धाराची इच्छा, त्याला काही अवच्छेदक नाही. बाकीच्याला अवच्छेदक आहे. मोक्षाची इच्छा ज्याजवळ पुण्य असेल, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, कोणत्या जातीचा असो, त्याचा काही प्रश्न नाही. हा लौकिक भाग आहे कोणता. पण उद्धाराची इच्छा होणं हे पूर्वपुण्य आहे. कोण पुण्य फळा आली नाजी देखील, कोण पुण्य कोणा गाठीन होय, जी हरिहरीला म्हणे दिले संसार आहे. ते सगळं गावाच्या बाहेरच्या मग आहे ना ते स्वविचारम चिकीर्षते. त्याच्याकरता तो श्लोक आहे, 3रा श्लोक आहे. म्हणून जीव आणि परमात्म्याचा काय करायचा? अविचार कृतो बंधो विचारेन निवर्तते. मग तस्मात जीव परात्मानो सर्वदा एव विचारे. जीव आणि परमात्म्याचा काय करायचा? विचार करायचा. अगोदर जीवाचा विचार, नंतर पुढे परमात्म्याचा विचार. त्या क्रमाक्रमाने काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. आपलं होऊन गेलं की नाही का? तेव्हा नाटकाचं काय केलं, मग त्याच्यावरती रूपक केलेलं आहे बा. त्या नाटकाच्या रूपामध्ये हे प्रकार, दीप प्रकार आहे ना, सद्रूप चिद्रूपाने, हे शेवटचं प्रकरण आहे कोण दीपाचं. त्याच्यामध्ये त्याला नाटक दीप असं म्हणतात. हे नाटक दीपाचं हे वर्णन आणि या ठिकाणी आणखी सगळं. तेव्हा आपल्या शरीरामध्ये तसं नाटक म्हटल्यानंतर तिथं ताल धरणारी पाहिजे, नाचणारी कोण पाहिजे, बाई पाहिजे, पाहणारे कोण पाहिजे, संदर्भावरती निवर्तन ठेवणारा अध्यक्ष पाहिजे. मग तसंच आहे आपल्याला काय शरीरामध्ये नाचणारी कोण बुद्धी, मर्दकी, ताल धरणारी कोणी इंद्रिय वगैरे, आणि त्याचा अध्यक्ष कोण? अहंकार काय अध्यक्ष आहे. विद्यारण्यांनी काय केलं आहे? वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं या सर्वाचं प्रकाशन करणारा नाटकामध्ये दिवा असतो. तो दिवा सर्वाचं काय करतो? बरे सर्व उठून गेले तरी त्यांच्या अभावाचे काय असं कायमचा नाही का सतत प्रकाश देणारा दिवा काय करावा लागतो. मग या सर्वाचं प्रकाशन आता हे झालं दृष्टांतात. कशामध्ये? सिद्धांतामध्ये या सर्वाचं प्रकाशन साक्षी करत असतो. त्याला चिदभाव. हे तुम्हाला कळालं कशामुळे? कोणीतरी त्याचा प्रकाशक असला, आणि तो प्रकाशक कोण आहे? साक्षी. इथपर्यंत आपले झालं होतं.
कर्तारंच क्रिया तद्व्यावृत्त विषयानपि स्फोरयेत एक यत्नेने असो चिद्भव. करता त्याचप्रमाणे त्याच्या क्रिया तद्वत विषयानपि आणि विषय एकाएकी सर्वांच प्रकाशन ज्याच्याद्वारा होत असते असा आणखी साक्षी तो किम स्वरूप आहे, चिद्रूप आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. याच्याकरता एकाच वेळेला क्रियाचं प्रकाशन कशा करता करतो दावा असलो इक्षय शृणोमी जिग्रावी स्वादयामी स्पशाम्याम आणि ती भाषे ते सर्व नृत्यशाला असतो दीपवत. तेव्हा प्रत्येकामध्ये येऊन गेलं असते पाच ज्ञानेंद्रिय असल्याचे त्यांचे विषय असते. इक्षे म्हटल्यानंतर पाद असं म्हटलं तेही त्रिपुटी येत असते त्याच्यामध्ये. पाद म्हटलं तो कोणीतरी मनुष्य असला आंधळा असेल तर दिसेल का? मग कोण आले? कर्ण आले. पाहण्याची क्रिया कोणाकडून हवी आहे का रे? मग काय एखादा माणूस नेत्रेनं पश्यामी असं जर म्हटलं तर, अरे नेत्रेनं पश्यामी असं म्हटलं तर एका डोळ्याने का असला पाहिजे? नाही का लक्षात? नेत्राभ्याम म्हटलं तर मग दोन डोळे आले. भ्याम प्रत्यय दोन दाखवत असते, भ्यास प्रत्यय अनेक दाखवतो आणि इन प्रत्येक एक दाखवतो. जाऊ द्या व्याकरण नाही होतं. हे काय नेत्रेनं पश्यामी म्हटलं तर काय होईल? एका डोळा कसा असला पाहिजे? म्हणून मग त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची. नेत्राभ्याम म्हणजे दोन डोळ्याने. पाण्याची क्रिया एका डोळ्याने दोन्ही डोळ्याने होते. मग त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये येऊन इक्षे म्हटलं तर त्याच्यामध्ये हे येऊन गेले बाबा पाहण्याचा विषय आणि त्याचं करण. मी पाहतो खांबाला पाहतो, खांब कोण झाला? विषय झाला. नेत्र कोण झाले? करण झाले. आणि पाहणारा मी कोण झालो? करता. असं एका या त्रिपटी ज्याच्या योगाने ज्ञान होते त्याचं ज्ञान करून देणारा साक्षी काय केला पाहिजे? अंधारात पुढे सगळं ज्ञान होत असते का? मग प्रकाश काय केला पाहिजे? मग सगळं लावून टाकायचं. नृत्यशाला असतं दीपवत. नृत्यशाळेमध्ये कोण कोण असते त्याचं रूपक त्या ठिकाणी केलं आहे. नृत्यशाला असतं दीपा प्रभू सभ्यांश नर्तिकी दीपयेत अविशेषेण तद्भावे दीप्यते. नृत्यशाला असतो दीपा. नृत्यशाळेमध्ये असलेला दिवा तो काय करतो? प्रभू सभ्याम नर्तकी. प्रभू म्हणजे अहंकार, सभ्य म्हणजे विषय आणि पुढे नर्तकी म्हणजे नाचणारी बाई बुद्धी. दीपयेत अविशेषेण तद्भावे लिप्यते. तेव्हा या सर्वाचं तो प्रकाशन करतो. अंतच्या अभावाचे काय करतो? प्रकाशन. दोन्ही धर्म असतात ना, भाव आणि अभाव. या ठिकाणी घट आहे हे सुद्धा काय? ज्ञानच आहे. आणि घट नाही हे सुद्धा काय? दोन्ही ज्ञान काय करावं लागते आपल्याला? म्हणजे अभावाचे ज्ञान करतो आणि भावाचे काय करतो? हे पहा मला भूक लागलेली आहे. कोणामुळे कळालं? ज्ञान झालं की नाही? भूक लागली आहे याचं काय झालं? ज्ञान झालं. म्हणजे भुकेच्या अच्छा. पण आता शेवटच्या घासाला भूक काय झाली? मग हे सुद्धा काय? ज्ञानच आहे. या सर्वाचं प्रकाशन कोणी केलं? ज्याने केलं त्याला साक्षी म्हणायचं. जडाचं प्रकाशन करू शकत कोणीतरी चित काय केलं पाहिजे? आपोआप चित्र होत असते का कोणीतरी चित्र काढणारं काय केलं पाहिजे? त्याप्रमाणे आता जे सांगतात कोण कोण आहे ते त्या 12व्या श्लोकामध्ये बघा. आता अहंकारम धियम साक्षी विषयान भासयेत अहंकाराद्य भावेपी
स्वयंभावदेव पूर्ववत. अहंकार आता हे शरीरावरती रूपक आहे. कशावरती? अहंकार आहे. दुसरा कोण आहे? धियम. धियम म्हणजे बुद्धी. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये महाभूतान्य अहंकार बुद्धिराज इंद्रियानी दशी कंच पंचदशी इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात एतक्षेत्रम समाधेन. अहंकार. धियम म्हणजे बुद्धी. आपण पुढे साक्षी. विषयानपी. करता कोण आहे त्याच्यामध्ये? साक्षी. साक्षी काय करतो? अहंकार. धियम म्हणजे बुद्धी. विषय विषय भाषेत म्हणजे या सर्वाचं साक्षी काय करतो? प्रकाशन करतो. साक्षी, अहंकार, धियम म्हणजे बुद्धी, विषय या तीच काय करतो तो? कोण प्रकाशन करतो? साक्षी. ज्या अर्थी प्रकाशन करतो त्या अर्थी किम स्वरूप असला पाहिजे? चेतन स्वरूप असला. अहंकाराद्य भावेपी स्वयंभावदेव पूर्ववत. जरी अहंकारादी वगैरे याचा अभाव असेल, हा मात्र जसाच आहे नाही का? आपले हे रस्त्यावरचे दिवे असतात ना, काय काय दिवे कसे असतात? कायमचे असतात. आणि आपले म्युन्सिपाल्टीचे दिवे कसे असतात? रात्री लागतात नाही का? कधी कधी 9 वाजले तरी लागत नाही. आणि काही काही ठिकाणी दिवसभर लागलेले असतात. मी या सर्वाचं भावाने अभावाचं प्रकाशन करणारा जो असतो स्वयंभावदेव पूर्वत. पूर्वीप्रमाणे जो जसाच आहे तसाच आहे. मग साक्षी म्हणजे दिव्याच्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि बाकी या सर्वाचं तो प्रकाशन करतो. त्याच्यावरती थोडी शंका घेतली बा. म्हणलं तर तुमचं साक्षी कशाला मानता तुम्ही? बुद्धीच काय करते? सगळं काम करते. बुद्धी जर सगळं काम करते तर साक्षी मानण्याची आवश्यकता काय? त्याच्याकरता 13वा श्लोक. निरंतरम भासमाने कुटस्थे ज्ञप्तिरूपता तद्भाता भाष्यमाय माने बुद्धी नित्यती अनेकदा. निरंतरम भासमाने कुटस्थे ज्ञप्तिरूपता. सूर्याच्या ठिकाणी जो प्रकाश आहे कधी असतो आणि कधी नसतो असं आहे का? कधी प्रकाश आहे सूर्याचं काय? गोडी आहे साखरेचं काय? कुठेही खा केव्हाही खा ते कधी काय लागणार ते? त्याला कालाचा अवच्छेदक नाही. आता हे काही पदार्थ असतात कोणी असे त्याला कालाचा आचर होते. आकाशाला कालाचा अवच्छेदक आहे. देशाच्या अवच्छेदक आहे. एका कालामध्ये आकाश नव्हतं आणि एका कालामध्ये नव्हतं असं आहे का? एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी वाऱ्याला सुद्धा अवच्छेदक आहे का? बरं का? फार उंच वर गेले ते वाराच नाही खाली. आकाश आहे मात्र काय? मग इथून प्राणवायू घेऊन जावं लागतं. वर काय घेऊन जावं लागतं? बरं वारा कुठं आहे तिथे? मग त्या प्राणवायूवर ते का होतं घेऊन जात. म्हणजे आकाशाला काय नाही, कालपरिच्छेद नाही. सर्वत्र ठिकाणी काय तसं याला कालपरिच्छेद नाही. म्हणजे काय होतं? निरंतरम भासमाने नेहमी करताच आणि ज्ञानस्वरूप असलं. कुठंच ते ज्ञप्तिरूपता. ज्ञप्तिरूपता म्हणजे ज्ञान ज्याचं हे काय स्वरूप आहे असा जो कुठंसताना आत्मा कधी असतो, कधी प्रकाशमान असतो कधी नसतो असं कधी झालं आहे. ज्याला कालपरिच्छेद लागत नाही त्याला आत्मा म्हणायचा. आणि ज्याला कालपरिच्छेद लागला ते अनित्य सगळं काय आज आहे आणि उद्या आहे. शरीर काय अनित्य आहे, कालपरिच्छेद आहे. पूर्वी होता का शरीर? पुढे राहणार आहे का? कोणता परिच्छेद लागला? कालपरिच्छेद लागला. अनित्य वस्तू कोणती? ती काय नित्य वस्तू नाही. नित्य कोणाला म्हणायचं? कोणताच काळ अखंड सर्व काळ असे त्याला नित्य असं म्हणतात. म्हणून असा असलेला जो आत्मा तद्भाता भाष्य माने बुद्धीर नृत्य ती एकदा. त्याच्या प्रकाशाने बुद्धी
सर्व कामं करते. कोणाच्या प्रकाशाने? बुद्धी जे काही कामं करते ते कोणाच्या प्रकाशाने? गाडी धावत चालते कोणाच्या ह्याच्यामुळे? विजेच्यामुळे. विजच नाही तर संपलं की, पेट्रोलच संपलं तर एवढा मोठा कारखाना चालतो कोणामुळे? विजेमुळे. लाईन गेली तर बंद सगळं. रेल्वे गाडीसुद्धा लाईन गेली तर तिथं त्या सरकारला मोठी काळजी घ्यावी लागते. बा मध्यंतरी रेल्वे बंद पडता कामा नाही, तिथं लाईट कधी जात नसते. 24 तास काय असते, सारा विजेच्या गाड्या कोणावर जातात. आणि लोकांना असं वाटतंय बरं का, हे प्रकाशन करण्याचं काम कोण करते? बुद्धीच करते. बुद्धी करते का? तिला बुद्धीला करायला लावणारा कोणतरी आहे. साक्षी काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. तेच दिलं का तद्भाषा भाष्यमानेयम आणि बुद्धिर्नृत्य ती अनेकदा. म्हणून कुठंच त्याच्या ज्ञानाच्या योगाने भासमान होणारी बुद्धी अनेक प्रकारे जीवाला काय करते? नाचवते. पण कोणाच्या प्रकाशाने? साक्षीच्या. साक्षीच्या प्रकाशाने. हे थोडं तत्त्वज्ञान आहे. हे थोडं विद्यारण्याने त्याचं वर्णन केलं आहे. त्याच्यामध्ये या नाटकामध्ये कोण कोण असते त्याची यादी 14व्या श्लोकामध्ये दिली आहे. जर शरीराचं रूपक त्याच्यावरती केलं आहे. हे सगळं याच्यावर केलं ना, शरीराच्या रूपकावरती आणि नाटकाचं रूपक केलेलं आहे. त्या नाटकामध्ये जशाप्रमाणे असते ना ते. मग आता अहंकारम प्रभू, नाटकातला अध्यक्ष कोण आहे? अहंकार नाही, बाह्य आपलं शरीरातलं सांगायचं. कोणाचं? नाटकामध्ये काय असतो? अध्यक्ष. मग ते शरीर हे सुद्धा काय? नाटकच आहे. इथला अध्यक्ष कोण? अहंकार. आता पुढे सभ्य कोण? सभासद कोण? विषय. पंचच विषय आहे ना, शब्द स्पर्श रूप रस आणि ज्याला म्हणा. नाचणारे कोण? मती. मती म्हणजे बुद्धी. आणि ताल धरणारी कोण? इंद्रिय. इंद्रिय काय करतात? बेताल झाडाचं जमतात नाही, त्याचं काय जमतं का? तालस्वर. गायनाला राग नाही आला तरी चालेल, पण तालस्वर पक्का पाहिजे. काय पक्का पाहिजे? तालस्वर. त्याचा तालस्वर नसेल. आता की मोठे मोठे गवई असतात. एखाद्याला स्वर असतो पण काय नसते, ताल नसते. एखाद्याला ताल असतो पण काय नसते. आणि लता मंगेशकरला तालही आणि जाऊ द्या, त्याला आवश्यक ताल धरणारी असं असेल बरोबर. त्याच्यावर त्याचं बेताल वाजवणारा आवडत नसतो प्रसिद्ध गायकाला. मग त्यांचा जो वाजवणारा काय करता असतो ठरलेला असतो. हे ताल धरणारी इंद्रिय. आणि या सर्वांचं प्रकाशन करणारा कोण? साक्षी. ते दिलेलं आहे. साक्षी अभासका. साक्षी या सर्वांचं काय करतो? कोणाकोणाचं? अहंकार, विषय, बुद्धी, इंद्रिय या सर्वांचं प्रकाशन करणारा एक साक्षी काय केला पाहिजे? मानला पाहिजे. त्याचा पुढचा श्लोक. संस्थान स्थितो दीपा सर्वतो भासयेत यथा स्थिरस्थायी तथा बुद्धी बहिरंत स्थिरस्थायी तथा साक्षी बहिरंत प्रकाश आहे. आता दृष्टांतामध्ये बसवायचं बघाय. संस्थान स्थितो दीपा सर्वतो भासयेत. नाटकामध्ये पूर्वीच्या काळामध्ये मोठी मोठी नाटकं होत असत. आता सिनेमा आल्यामुळे त्याचं ते थोडे कमी झाले नाही का. तर काय त्याची नावं प्रसिद्ध असायची. आपण त्याचा विषय नसल्यामुळे आपल्याला काही माहिती नाही. ते सगळे संस्थान स्थिता दीपा
एका घरामध्ये कोण ठेवलेला आहे? दिवा. संस्थान सुद्धा म्हणजे साधिष्ठती म्हणजे असं नाही. संस्थान म्हणजे घरामध्ये दिवा काय केलेला आहे? आणि सर्वतो भास येत होता. सगळ्या वस्तूचं प्रकाशन कोण करतो? लाईट जर नसेल तर का म्हणायला लागले काही दिवसात लाईन गेली, काय झाली? तुमच्या विचारसागरामध्ये गेली होती लाईट. आम्हाला आपलं लगेच यायचे. त्याच्यामुळे किती वाजले काय कळत ना. 6ला पाठ सुटतो, 6:30 झाले. तर मग त्याच्यात ध्यानामध्ये येईना. मग म्हटलं काही हरकत नाही, आज अर्धा तास जास्त झाला, उद्या अर्धा तास कमी. नाही म्हटलं, चालू द्या, जाऊ द्या दृष्टांत. याच्यावरूनच सिद्ध होते ऐकणाऱ्याला काय जिज्ञासा. दृष्टांत संपला आपला. एक विषय घेतलेला आहे. जसा दिवा घरामधल्या सगळ्या प्रकार वस्तूचं काय करतो, त्याप्रमाणे तथा काय तथा यथा कुठे आलं आणि तथा कुठे आलं. भाषा येता तिथे येता शब्द आहे. आणि स्थिरस्थायी तथा साक्षी, स्थिर स्वरूप असलेला ज्याला काल परिच्छेद नाही, काय नाही, देश परिच्छेद नाही, सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, असा साक्षी बहिरंत प्रकाश आहे. बाह्य आणि आतल्या वस्तूचं काय करत होतो? प्रकाशन. बाह्य वस्तू कोणती, आतली वस्तू कोणती? पुढच्या श्लोकामध्ये काय झालं? ज्याप्रमाणे आणि हा दिवा घरातील सर्वतला आतल्या बाहेरच्या वस्तूचं प्रकाशन करतो, त्याप्रमाणे हा साक्षी ज्ञानस्वरूप असलेला साक्षी सर्व आत बाहेरील पदार्थाचं काय करतो? प्रकाशन करतो. आता आत आणि बाहेर म्हटल्यानंतर बाहेरचे पदार्थ कोणते आणि आतले पदार्थ कोणते, त्याचं वर्णन 16व्या श्लोकामध्ये. बहिरंत विभागोयम देवोपेक्षा न साक्षिणी विषयाबाह्य देशस्था देहास्थ अंतर्कृती. बही अंतर्विभागोयम देहापेक्षा न साक्षिणी. त्याच्यावर ते शंका घेतली. म्हणला का तुमचा सुस्थिरस्थायी असा काय साक्षी आहे, मग त्याच्या ठिकाणी बाह्य आणि आत हे विषय आले कुठून? हे बघा, एखादी साखर असते, त्या साखरेमध्ये आपल्याला म्हणता येतं का खड्यामध्ये बाहेरून थोडी कमी गोड आहे आणि आतून कशी काय अजून गोड आहे, असं साखरेच्या खड्यामध्ये म्हणता येतं का आपल्याला? तिला बाह्यही नाही, तिला काय नाही, सर्वांगाने साखर कशी आहे? गोड आहे. मग तुमच्या साक्षीला बाहेरचं प्रकाशन करतो, मग कुठलं करतो? आतलं प्रकाशन आहे. मग बाह्य आणि आत हे दोन प्रदेश तुम्हाला सांगता येत. तो श्लोक आहे बघा. बहिरंतर विभागोयम देवोपेक्षा न साक्षीने. म्हणून बाह्य आणि अंतर असे जे विभाग आहे हे कोणाच्यामुळे आहे? उपाधीमुळे. देह एक आहे. आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो, एकच खोली असते आणि त्या खोलीमध्ये पडदा असतो, काय असं त्या खोलीमध्ये. मग तपासण्याच्या अगोदर घंटी वाजेपर्यंत बाहेर बसावं लागतं आहे. कुठे बसा? आणि मग घंटी वाजली, मग त्याच्या नावाने घंटा वाजली म्हटलं तर आता आत या. आत म्हणजे काय? पडदा असा गेला तर मग आत आणि बाहेर विभाग कोणामुळे झाले आहे काय? पडद्याच्या अलीकडेच असेल तर बाहेर, आणि पडदा असा केला तर आत बाहेर. खोलीला आतून बाहेर काय नाही. खोलीला काही आहे का आतून बाहेर? माही विभाग कोणी केले? पडदे. तेच देहाच्या अपेक्षे, कोणाच्या अपेक्षेने? बाह्य म्हणजे बाह्य, अंतर म्हणजे आत, असे जे विभाग झाले ते विभाग कोणामुळे? देहाच्यामुळे. हे आत आणि काय म्हणत त्याला? बाहेर मिळाला. साक्षीच्या ठिकाणी आतही नाही. ब्रह्मज्ञाच्या चैतन्याचं वर्णन करते हेच वर्णन केलं.
जे आत बाहेर व्यापून असते, आत हरी आणि हरी नाही खरी, ते नाही का तुमच्या ह्याच्यामध्ये. ते यशोदा तक्रार ऐकत नाही. म्हणलं तुझा मुलगा आमच्याकडे काय करतो, हे बसतो वगैरे. आणि मग हे तक्रार केली बघा. मग ते भगवान श्रीकृष्ण कोण म्हणताना ते आईला म्हणलं तुमच्या घरी चोरी होत असते, कधी होत असते, म्हणलं रात्री. मग ते भगवान म्हणून बसतात. म्हणलं सांग आई, रात्री मी तुला सोडून कुठे जात असतो का, कुठे असतो. म्हटलं तुझ्या जवळच असतो की. नगदी जर लागली तू नाही उठली तर तिथंच कार्यक्रम. कसा राहायच्या घरी जातो ते यशोदेला पटत नाही. बरं तुमच्या घरी चोरी होत असते, तुम्ही काय दारं उघडे ठेवून झोपत असता का. मग त्या गवळीने म्हणायला लागले सगळ्या कुलप असते, आटगाडी असतात, आणि दारं बंद असताना आत जाईल कसा. यशोदेला बरोबर पट्टी व्हायचं. माझ्या मुलावर काय घेता तुम्ही. मग ते गवळणी सांगतात, काय सांगतात, इतर चोरासारखं आहे का. इतर चोराला बाहेर येऊन आत जावं लागतं, काय करावं लागते, कुलूप तोडावं लागते, तेव्हा कुठं आत काय होते. म्हणलं तुझं जे पोर आहे हे जसं बाहेर आहे तसंच काय. म्हटलं सर्व व्यापून आहे, याला कोणताही काही नाही. आत बाहेर विभाग सांगता येत. आत हरी आणि हरीने घरी. तसा साक्षी कसा आहे, त्याला आत आणि बाहेर म्हणता येत. मग तो सर्व ठिकाणी कसा आहे, व्यापक आहे. मग हे बाह्य आणि विभाग कोणामुळे आले, देहामुळे आलेले. विषय बाह्य देह असतात आणि देहाचे अंतर अंकुरती. हे जे बाह्य वस्तू असतात ते बाहेर म्हणायचं जुना नाही का. आता उदाहरणार्थ हे पुस्तक आहे, हे बाहेर आहे. आणि आपले एखाद्या तोंडात एखादी खडीसाखर डद्दी कशी आहे, हात आहे, हातावरची साखर बाहेर आहे आणि तोंडात घातली ती आत आहे. मग आत आणि बाहेर देहाच्या अपेक्षेने काय आहे, आत बाहेर विभाग आहे. वस्तुतः साक्षीच्या ठिकाणी आतही नाही, साक्षीच्या ठिकाणी काय आहे, बाहेर आहे. दोन्ही विषय बाह्य देह असतात, देहाचं अंतरकृती. विषय कसे आहे, त्याला इदम असं म्हणतात. काय म्हणायचं, पुस्तकाला मी म्हणतो का आपण, मग काय म्हणतो, हे पुस्तक आहे. आणि स्वतःला काय म्हणतो, हे म्हणतो का, मग काय म्हणतो, स्वतःला अहम म्हणतो. विषय बाह्य देह असतात आणि देहाचं अंतर अंकुरती. देहाच्या आत कोण आहे, अहंकार. आणि विषय कसे आहे, बाहेर. अंतस्तादी स एव क्षीभई याती पुनः पुनः भाष्य बुद्धिस्त चांचल्यम सक्षिण्यानुरूपते वृत. अंतस्तादी सई एव अक्षयी वाती पुनः पुनः. अंतस्तादी बुद्धी कुठं आहे, आत आहे. स एव अक्षयी भई याती पुन्हा पुन्हा. मला ते काय होत असते, सई अक्षयी भय याती, आता येते आणि पुन्हा काय जाते, ते कोणाला घेऊन जाते, इंद्रियाला घेऊन जाते. इंद्रियाला घेऊन बाहेर येते आणि पुन्हा कुठे येते, आता येत असते. मांजर कुठे जाते, बाहेर जाते, आणि पुन्हा कुठे येते, आता येते. त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा वृत्ती बाहेर जाते, पुन्हा आत येत नाही, येत असते. आणि भाष्य बुद्धिस्त चांचल्यम सक्षिण्या रक्षते पुन्हा. म्हणून हे जे चांचल्य आहे, येण्या जाण्याचं चांचल्य बुद्धीच्या ठिकाणी आहे. कोणाच्या ठिकाणी, आणि त्याचा आरोप कोणावर केला जातो, साक्षीवर आहे. साक्षीच आत येतो, साक्षीच काय जातो, साक्षी आतही येत नाही, साक्षी काय जात नाही. आणि त्या क्रियेचा आरोप कोणावर होतो, साक्षीवर. वास्तविक क्रिया कोणाची आहे, ती येण्या जाण्याची बुद्धीची. आरोप कोणावर झाला, साक्षी. साक्षी येत नाही, साक्षी काय होत नाही. नाही का, भाष्य बुद्धिस्त चांचल्य.
बुद्धीच्या ठिकाणी असलेला चंचलपणा साक्षिण्यारोप्य देवृथा, साक्षीवर ते विनाकारण त्याचा आरोप केला जातं. असं आहे ना, हे काय ते पंढरपूरला असताना ते पोरं काहीतरी पत्ते खेळतात आणि ते पोलीस लोक काय करतात, कधी कधी काय होत असते, ते पत्त्याचा खेळ चाललेला असतो, ते चाणाक्ष पोरं असतात. आणि एखादा मग आपला खेडवळ माणूस काय चाललं म्हणून असं उभं राहतं आपला त्यांचं बघत. आणि पुढे काय होत असते, ते पोरं हुशार असतात, त्यांना लांबून दिसतं पोलीस होऊन राहिलेला कोण, चाणाक्ष असतात, नेहमी रोजचा बंद असतो ना, मग ते धूम पडून जातात. काय होतात आणि हा खेडवळ माणूस उभा असतो, हा सापडतो बघा, आणि ते पोलीस म्हणतात चला. त्यांचा आरोप कोणाला, याचा काही संबंध नाही, खेळाचे काही संबंध आहे का, पण आरोप कोणाला. आणि हे करणारी काय जातात, निघून जातात, विनाकारण साक्षीवर काय येतो, आरोप येतो. 17चा आकडा आहे आपण राहिलेला विषय काही.